हाय गाईस, मी सॅम ब्लॉगर. हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे आणि आम्ही निघालोय थेट मालाडवरून येडेश्वरी तुळजापूर दर्शनला. भेटूया थोडा. गाईस, आता आम्ही आहोत राम मंदिरच्या पेट्रोल पंपवर आणि आता सगळ्यांच्या गाड्या फुल होणार आहेत. हे बघ, आमचा डॅनी खतरनाक प्लेअर. ही आमची गाडी, ही गाडी व्यवस्थित केली आहे. आता आमचं पेट्रोल वगैरे सगळं भरून झाले. आता इथून कुठे स्टॉप नाही, डायरेक्ट स्टॉप खोपोलीमध्ये. तर भेटूया डायरेक्ट खोपोलीमध्ये आपण. हाय गाईस, आम्ही आता आलोय खोपोलीमध्ये. एक गगनगिरी महाराज करून एक मंदिर आहे, आता तिथे आम्ही आलोय. आता इथून पुढे जाऊ आम्ही. बोलो जय बाबा. खूप छान मंदिर आहे, बघू शकता पाठीमागे. महाराजांच्या मंदिराच्या जवळच हे खूप मोठी अशी नदी आहे, बघू शकता. आतमधून बघितल्यावर खूप चांगलं दिसेल, खूप छान. आतमधून बघितल्यानंतर तो खूप वेगळी दिसते. गगनगिरी महाराज छान आहे मंदिर घेतलेली. हाय गाईस, आम्ही आता आलोय खंडाळा घाटामध्ये आणि हे खंडाळा घाटातलं शिंगरोबा मंदिर तुम्हाला खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. तिथे आम्ही आता दर्शन करणार आहोत आणि इथून पुढे जाणार आहोत. तुम्हाला माहित असेल खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर. थांबा, मी तुम्हाला पूर्णपणे आतून दाखवतो. हे आहे शिंगरोबा मंदिर, खूप प्रसिद्ध आहे. इकडे दर्शन वगैरे झालं शिंगरोबा मंदिराचं आणि आता आम्ही इथून जाणार आहे पुण्या स्टॉप आहे आता. तर भेटूया तिकडे. काय आता आम्ही आहोत खंडाळा घाटात. तुम्ही आता आम्ही तिथून थोडं पुढेचं घाट पार करून थोडंसं इकडे आम्ही पुढे आलेलो आहे घाट ओलांडून. इकडे फोटोचा पॉईंट आहे, फोटोशूटसाठी खूप चांगली जागा आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. टायगर पॉईंट, टायगर पॉईंट बोलतात खंडाळा मधला. हा फेमस आहे. आम्ही थोडेसे फोटो काढून इथून पुढे जाऊ. तर भेटू पुढे गाईस. हाय गाईस, आता आम्ही खंडाळा क्रॉस करून हे एकविरा देवीचं जे मेन कमान या ठिकाणी आहे. इथून जर आतमध्ये गेले तर 5 मिनिटाच्या अंतरावर एकविरा देवी आहे. पण काही कारणानिमित्त आम्हाला तिकडे जाता येणार नाही, खूप गर्दी पण असेल, कारण आम्हाला गावाकडे पण लवकर पोहोचायचंय. त्यासाठी आम्ही इथूनच गाईस आता आम्ही आलो पुण्यामध्ये आणि पुण्यात आलो आणि मिसळ नाही खाल्ली असं होणारच नाही, म्हणून आम्ही आता नाश्ता करतोय. मिसळ पाव खातोय बघा. तर मिसळ पाव खाऊन मग नंतर याच्या पुढचा प्रवास करून मिसळ पाव नाही खाल्ली तर काय केलं. तर भेटूया मग पुढे मिसळ पाव झाल्यानंतर. गाईस आता खूप जास्त रनिंग करून आता सध्या आम्ही या हॉटेलवरती जेवायला थांबलोय. हॉटेलचं नाव हॉटेल वस्तात. व्हिजिट करा एकदा, खूप छान असं जेवण आणि चिकन थाळी व्हेज तुम्हाला जसं हवं असेल तसं भेटेल. खूप छान आहे, एकदा व्हिजिट करा. आम्ही ते आता जेवलो आणि मग आता पुढे चाललोय. तर भेटूया मग पुढे थोड्याच वेळा. गाईस आता आम्ही तिकडून थोडंसं पुढे आलो आणि पुढे थोडंसं टेंभुर्णी हे गाव लागतं आणि इकडे आहे ना ज्योती हॉटेल अँड कोल्ड्रिंक्स असं आहे. तिकडे खूप अप्रतिम चाय भेटतो. इकडे एकदा सगळ्यांनी व्हिजिट करा, खूप छान चाय भेटतो. आणि यांच्या सगळ्यांचे बघा डोळे तर बघा किती लाल झालेत गाडी चालवून चालवून. खूप मेहनत केली आहे गाईस बिचारे. गाडीने येऊ नका गावी, बसने जावा. हे पण बघा, हा दुसरा मित्र त्याचे पण डोळे बघा. आणि मी एकटाच पाठी बसलेलो आहे, बाकी हे दोन्ही पण ड्रायव्हर आहेत. तर इथून झालंय. आता आम्ही थोडंसं पुढे थांबू, नाही तर डायरेक्ट तुम्हाला येरमाळ्यामध्ये आम्ही भेटणार. ठीक आहे, तर तिकडे गेल्यानंतर हाय गाईस, फायनली आम्ही येरमाळ्यात पोहोचलेलो आहे. खूप सारी गर्दी आहे, खूप थकलोय आम्ही. जे काय आता उद्या रेडी होऊन डायरेक्ट पुण्याच्या रानात भेटतो. बाय. हाय गाईस, आता आम्ही सकाळी सकाळी रेडी झालोय आणि आता थोड्याच वेळात पालखी चुन्याच्या रानात येईल. तर थेट आम्ही आता इथून चुन्याच्या रानात झाले. बघा सगळ्यांनी ड्रेसिंग मारली कडक एकदम. डायरेक्ट चुन्याच्या रानात हाय गाईस, एवढी जर गर्दी आहे तुम्ही बघू शकता, खूप गर्दी आहे. तुम्ही बघायला पण लावता नाही. आम्ही जातोय तिकडे चुन्याच्या रानामध्ये, खूप गर्दी आहे. काय तुम्हाला भेटू आम्ही थोड्याच वेळात. काय
भेटू थोडा वेळ. एकदा आम्ही आता चुन्याच्या रानात आलो आहे आणि सगळ्यांना चुना वेचलेला आहे, हे पाहू शकता. हे आमच्या देवीचा चुना असतो. हे चुना देवीच्या मंदिराला कलर लागतो या चुन्याने, आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. या चुना आम्ही पालखीवर टाकतो. थोड्याच वेळात आता पालखी येईल तेव्हा शूट घेऊया, तोपर्यंत बाय. आता आम्ही घराच्या इकडे आलो आहे. खूप वैतागलो, एवढी गर्दी होती आणि आमचा पालखी सोहळा आता संपन्न झालेला आहे. तर आता 5 दिवस पालखीचा इकडे विसावा असतो, त्यानंतर घुगरीचा कार्यक्रम असतो 5व्या दिवशी. आणि आम्हाला थोडे शॉट काढायला जमले पालखीचे, पालखी सोहळ्याचे एवढे शॉट काढले बघा, आणि एन्जॉय करा. बस भेटूया आपण नेक्स्ट मध्ये. आणि माझा नवीन हा चॅनल, सगळ्यांनी सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.